सन 2024-25च्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व अंशतः अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात व इतर मागण्यांबाबत 6 जानेवारी 2025 रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत असल्याबाबतचे पत्र आदरणीय खंडेराव जगदाळे सरांनी मान्य शिक्षण आयुक्त पुणे, मान्य शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांना दिले आहे. प्रति माननीय शिक्षण आयुक्त पुणे, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे. विषय: सन 2024 ते 2025 च्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व अंशतः अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात व इतर मागण्याबाबत 6 जानेवारी 2025 रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत असलेबाबत. संदर्भ: 1. शासन निर्णय माशा-2024 प्र. पूर्णांक 71 एस.एम. 4 मंत्रालय मुंबई 32 दि. 14 ऑक्टोबर 2024. 2. म. रा. वि. शाळा कृती समितीचे पत्र क. 208/2024. दि. 15 ऑक्टोबर 2024 व 28 नोव्हेंबर 2024 चे पत्र. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भित शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व वर्ण तुकड्या यांना पुढील वाढीव टप्पा 1 जून 2024 पासून देण्यात यावे व सदरचे अनुदान सन 2024 ते 2025 च्या संच मान्यतेमधील मान्य पदांता देण्याचावत निर्णयामध्ये नमूद आहे. त्यामुळे सन 2024 ते 2025 च्या सप्टेंबर 2024 ची पटसंख्या ग्राह्य धरून राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शासनाने जनरेट करून मिळाव्यात. यासाठी आपल्याला 28 नोव्हेंबर 2024 रोजी संघटनेचे पत्र देण्यात आले होते. परंतु अद्यापही आपणाकडून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे 6 जानेवारी 2025 रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत आहोत. 1. सर्व अंशतः अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात. 2. 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश देण्यात यावेत. 3. राज्यातील सर्व शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक यांना अशैक्षणिक कामे बंद करावीत. 4. सतत ऑनलाईन कामे व दररोजच्या परिपत्रकांमुळे मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिक सतत व्यस्त असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून या कामांना व परिपत्रकांना मर्यादा असाव्यात.